मंडळी, मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पुण्यातील धनकवडी या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. क्या बात आहे. ओ हो हो. आणि श्रावण महिना सुरू झालेला आहे. आला श्रावण मास, झाले सणवार खास, देव भक्तीची आस लागे ओढ तयाची, सदाशिव भोळा त्याच्या त्रिनेत्री ज्वाळा, भक्तांना लळा तोच लावित असे. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि अगदी घर बीर आवरून छान नटून थटून देव दर्शनाला निघालेल्या ताया आपण बघत असतो, हो की नाही? आणि ते बघताना इतकं छान वाटत असतं. बरं, त्या देवाकडे मागणंही मागत असतात की माझ्या घरातल्यांना सुखी ठेव, घरातल्या कर्त्या पुरुषाला यश दे. हेच ते देवाकडे मागत असतात. म्हणजे मी एकदा माझ्या आईला विचारलं सुद्धा की आई, तू स्वतःसाठी देवाकडे का नाही मागत? तर मला ती पटकन म्हणाली की तुम्ही सगळे कोणाचे आहात. इतकं गोड उत्तर तिने दिलं. तेव्हाच मला कळलं की तुम्ही सगळ्या या स्त्रिया आहेत ना, सगळ्या महिला, सगळ्यांना अगदी पटकन आपलंसं करतात. म्हणून मी जेव्हा या सगळ्या ताईंशी गप्पा करत असतो ना, तेव्हा त्या अगदी भरभरून बोलत असतात, खेळामध्ये रमत असतात आणि मस्तपैकी जाताना छान आशीर्वाद देऊन जात असतात. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ, ज्यामध्ये होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण सगळ्या या माहेर वाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया आपल्या या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. सौ सुनीता सुरेश पाटील. आणि माहेर कुठलं? सांगली. आणि सासर? निप्पाणी, कर्नाटका. किती वर्ष झाली लग्नाला? 27. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? माहेर बद्दल सांगलीला माहेर आहे. खूपच छान, तिकडं मस्ती वगैरे, जॉईंट फॅमिली होती पूर्वी. अच्छा, ओके. मी व्हॉलीबॉल खेळत होते. स्पर्धा तिथल्या तिथं व्हायच्या, सांगलीमध्ये, कोल्हापूर. आणि एकदा माझी असं सिलेक्शन झालेलं स्टेट लेवलला, सोलापूरला. अच्छा. आणि मला जायचं होतं, पण माझ्या भावानी लॉकच लावून गेलं. बाहेर? एवढी रडले, सगळी भांडी पाडून टाकली घरामध्ये वरनं. बाहेरून का टाळं लावलं त्यांनी? तो म्हणाला की जायचं नाही इतक्या लांब. तुला जायचं होतं? मला जायचं होतं. अच्छा. पण मग नंतर शेवटपर्यंत गेलीच नाही? नाही गेले नाही गेले. अच्छा. पण व्हॉलीबॉल तुला आवडतं? हो, खूप. माझ्याकडे खूप प्रशस्ती पत्र, खूप प्रशस्ती पत्रक आहेत. वा, व्हेरी गुड. स्टेट लेवल पर्यंत गेलेली मी. अच्छा. आणि भाऊजी कुठला खेळ खेळतात? काही इंटरेस्ट नाही त्यांना. खेळात इंटरेस्ट होत नाही? कशात इंटरेस्ट आहे भाऊजींना जास्त? घरामध्ये बसायचं, छान छान पदार्थ खायचे, टीव्ही बघायचं. 1 वर्षापूर्वी माझा मुलगा, उशिरा मला मुलगा झाला, 10वीत होता आणि त्याचं हाताचं इकडे लॉक तुटलं होतं. पहिलाच पेपर होता आणि मला शाळेने सांगितलं होतं की तिकडून आम्ही घेऊन येऊ ॲम्ब्युलन्समधून. त्याच रात्री 2 वाजता माझी मम्मी गेली. मग मला इतका कठीण प्रसंग होता की तो माहेरी जाण्याचा, की कसं करू. मी तिकडे अरेंज केलं की नाही, मला यायचंच आहे, आईचं शेवटचं दर्शन घ्यायचं आहे. मी गेले, पण माहेरी गेले आणि इकडे याची सगळी अरेंज केली. सगळे मित्रमैत्रिणी मला सपोर्ट केले आणि कार्यक्रम करून मी तिकडून 2 दिवसांनी आले इकडे. मुलाचा दुसरा पेपर होता. तो म्हणत होता, आई मी तुला शुभेच्छा मागत होतो ऑनलाईन, तू मला शुभेच्छा का देत नव्हतीस? मी त्याला काही नाही बोलले. त्यानंतर मात्र आता 1 वर्षांनी मी वर्षभर गेलेच नाही माहेरी. आणि 1 वर्षांनी मी जेव्हा गेले ना, तेव्हा माझं इतकं स्वागत, इतकं प्रचंड स्वागत केलं की नाही का, फुलांनी वगैरे हे करून मला ओवाळून घेऊन वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले. म्हणजे दुःखाचाही प्रसंग होता, सुखाचाही होता. अच्छा, असं. ओके. काय सांगशील आईबद्दल? आई माझी खूपच चांगली होती. सोशल वर्कचं काम करत होती. त्या दिवशी मला तिने सांगितलं होतं की हा शेवटचा निरोप आहे, तू काहीही कर आणि 4 वाजेपर्यंत ये. 4 वाजेपर्यंत जर आली नाहीस तर इथं अख्खा समाज असेल उद्या, पण मी नसणार आहे. पण मी पोहोचू नाही शकले. मुलाचं प्रेम आणि संसार आपल्याला शेवटी. पण मला असं वाटलं पण नाही की ती जाईल उद्या सकाळी. पण आजही मला ती खंत आहे, कुठे असेल का मी जाईल तिथे, पण मी जाऊ नाही शकते तिच्याकडे.
असं बाकी माहेरी सगळं चांगलं आहे. आजही मला बोलवतात ते लोक, पण मला जाण्याची इच्छा नाही होत. पण सगळेजण खूप प्रेमाने बोलवतात, खूप प्रेम करतात. हेच माझ्यासाठी खूप कौतुकाची पण गोष्ट आहे. आज या माध्यमातून काय आईला तुला सांगावं असं वाटते? आईला एवढंच सांगेल की तुझ्या लेकीला माफ कर, ती शेवटच्या भेटीला तुझ्या आली नाही, तू बोलवून सुद्धा. तर जिथे असशील तिथे मुलीला तुझ्या आशीर्वादच दे. नक्कीच तिचा आशीर्वाद असणारच आहे. आणि मग मला खात्री आहे ताई की आई नक्कीच खुश असेल आज तुझा सगळा संसार बघून. आणि अजिबात तिने काही ती पण समजून तिने घेतलं असणारच की आपल्या लेकीला का उशीर झाला असेल त्यावेळेला. ताई मी समजू शकतो. आज मनातलं व्यक्त होऊन कसं वाटतंय तुला? खूप खूप छान वाटतंय. मला कुणाला तरी सांगायचंच होतं असं, सांगायचं तर याच्या माध्यमातून मी सांगितलं. मला खूप छान वाटतं, खूप छान. ताई मला सुद्धा खूप छान वाटलं आज तू मनमोकळेपणानं बोलतेस. तू बसू शकते. ओके, ठीक आहे, थँक्यू. माहेरच्या या भाऊक करणाऱ्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळांकडे. कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर पहिल्या खेळाचं नाव आहे स्टॅच्यू स्टॅच्यू. हा खेळ आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. ओके, हा त्याच प्रकारचा खेळ आहे. फक्त इथे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही सगळ्यांनी नृत्य सादर करायचे जागेवरतीच. ओके, नृत्य सादर करत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हसेल, जी ताई हलेल, डोळे मिचकावेल ती ताई बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. कळलेलं आहे सगळ्यांना? सगळे रेडी आहेत ना? ओके, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मी कसं केलं तसं करून दाखवायचं. हा, लवकर लवकर लवकर. हा, लाजायचं नाही, बिंदास. रेडी, 1 2 3. हा, सरळ सरळ ढकलूनच दिलं रे मला. चला, हा, आणि आता त्यासाठी म्युझिक प्लीज. हे हल्ला, ये बात, व्हेरी गुड. क्या बात है. ओहो, किती हलशील काही बाद झालेले आहे. तू बसू शकते. लागला, हरकत आहे, बसू शकता. ओके, अगं किती हसते. इथे बसू शकते ताई. तू हसलीस, हसली ती फसली. नमस्कार. अरे नमस्कार. मला कशाला नमस्कार केला ताई? बाद झाली तुझी आई. ही ताई. अरे बाप. हो, एवढं हसायला येते, एवढी हलतीये तरी आपली त्याची दुबी आहे. ताई तू बाद झालेली आहे. पहिली ताई बघितली आहे, बाद झाल्या म्हटलं तर थँक्यू सर. ताई खूप छान. पण तू बसू शकते. व्हेरी गुड.
हसाल तर फसाल आहे. आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ असा आहे की तुमच्या समोर सगळे प्लास्टिकचे तुकडे, वेगवेगळ्या रंगातले असे प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडायचे आहेत. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ओके, ती रिंग प्लास्टिकची तयार झाल्यानंतर ती रिंग अशी अंगाभोवती घ्यायची आहे, अशी पकडायची आहे आणि उड्या मारत 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 ती लाल रंगाची रेषा पार करायची. पहिल्या 5 तायात ती लाल रंगाची रेषा पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, खेळ कळलेला आहे. व्हेरी गुड. तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि आपल्या समोरचे जे प्लास्टिकचे तुकडे आहेत तेच जोडायचे आहेत. हा रेडी. ओके, 1 2 आणि मी काय म्हणतो की ते जोडल्यानंतर ते वर्तुळच झालं पाहिजे. हा, जोडल्यानंतर वर्तुळच झालं पाहिजे. 1 2 3. हा, शाबाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे म्हणताय, ये स्पीड म्हणताय. घट्ट जोडायची आहे. उड्या मारत जाताना रिंग सुटली तर ती ताई बाद आणि ती रिंग अंगाभोवती घ्यायची आहे. व्हेरी गुड. उड्या मारत जायच्या, उड्या मारत. लवकर उड्या. ये पाच. ओहो, 3. हा, व्हेरी गुड. 4. हा, लवकर लवकर लवकर. हा, व्हेरी गुड. हा शाबाश. हा, लवकर. बस बस ताई इथं. हा, इथं बस. हा, लवकर लवकर. हा, करून घे. हा, शाबाश. ये बाधा. उड्या मारत. उड्या मारत. हा, शाबाश. एक तगडा. आणि रिंगा रिंगा रिंग रिंग या खेळातून 5 ताई आले आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे तया ताई माया ताई. तया ताई माया ताई. हा खेळाचं नाव काय? तळ्यातून मळ्यातून तळ्यात मळ्यात. ओके, नॉट बॅड. ओके, हा, व्हेरी गुड. तळ्यात मळ्यात सुरू करूया. हारडी. तळ्यात मळ्यात. चला, नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, नाव कळलेलं आहे. आणि आता आपण खेळ सुरू करूया. खेळ अत्यंत सोपा आहे. तळ्यात मळ्यात आपण लहानपणापासून खेळत आलेलो आहे. हे तळ आहे, हे मळ आहे. हा, तळ्यात मळ्यात आणि उडी मारायची बरं का. हे असं बिसं जायचं नाही. हा, ओके. आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. ओके, रेडी. 1 2 3. मळ्यात. तळ्यात मळ्यात ताई. ही ताई बाद झालेली आहे. पहिल्याच फेरीमध्ये बाद झाली. 1 2 3. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. मळ्यात. आणि आता बघूया कोण आहेत त्या 2 तळ्या. रेडी. 1 2 3. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात. ये मळ्यात. ये तळ्यात. मळ्यात. तळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. तळ्यात. ताई बाद झालेली आहे. ते दोघी बाद झाले आहेत ऍक्च्युली. 1 मिनिट ताई, तुम्ही जरा बाजूला थांबा. तू गेलेली आहेस पुढच्या खेळामध्ये. ओके ताई, ती इकडे ये. तळ्यात मळ्यात. मळ्यात. तळ्यात. तळ्यात. आणि ही ताई बाद झालेली आहे. तुम्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. तुझं नाव सांगता येईल? अनुराधा अमोल रणमोडे. आणि माहेर कुठलं? भिगवण. आणि सासर? वालचंद नगर. आणि भाऊजी काय करतात? इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत. किती वर्ष झालीत लग्नाला? 25. 25 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड.
बरं, हे खेळ खेळताना कसं वाटते आता? खूप छान वाटते. छान वाटते. पहिल्यांदाच भाग घेतलाय कार्यक्रमात. पहिल्यांदाच भाग घेतलाय आणि शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस. त्या बाद आहे. हुकमाची राणी व्हायचंय. हा, व्हेरी गुड. Thank you. होणार की नाही हुकमाची राणी? हो, होणार. मग बोल ना, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. मग या ताईने काय घरी जायचं? ताई, तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव आहे अश्विनी बाळकृष्ण मतकर. आणि माहेर? माहेर सातारा आणि सासर पण सातारा. सासर पण सातारा. व्हेरी गुड. आणि भाऊजी काय करतात? ते IT मध्ये आहेत. IT मध्ये आहेत. कसं स्वभाव कसा आहे भाऊजी? एक्सलंट. एक्सलंट. श्रावण महिना सुरू आहे आणि त्यानिमित्त आपण सगळे जमलो आहे तिथे 16 सख्यांच्या मध्ये. कसं वाटतं हे खेळ खेळून? खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मंगळागौरीची सुरुवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली असं वाटते. आणि जेव्हा एकत्र असा घोळका येतो, आयुष्यात काय पाहिजे ना अजून एवढा जर आनंद असेल आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात. आणि हे सकाळपासून आपण बघतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. मला नाही वाटत हे यांच्या डोक्यात काही टेन्शन असेल किंवा घरी काय बनवायचंय, मुलं काय करतील, काहीच डोक्यात नसेल. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्यामुळं पॉसिबल होतंय. तर तुम्हाला खूप थँक्यू. थँक्यू सो मच ताई. आणि आता आपण खेळायला सुरू करूया. खेळ असा आहे की तुमच्यासोबत निळ्या रंगाचा फुगा आहे, तो फुगा जाऊन फोडायचा आहे. पण फोडण्याआधी तुम्हा दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही जागेवरतीच नृत्य सादर करायचं आणि गोल गोल फिरायचं. आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. आता खेळ सुरू होते, त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरतीच नाचायचे हा आणि गोल गोल फिरायचे. सिंगापूरचं कौतिक निर्मल कौतिक नाही शिमल्याचं. इमल्याहूनही भारी आहे घरटं जाऊ महिनेचं आमच्या फांदीवर. मस्त चाललंय आमच्या फांदीवर. मस्त चाललंय आमच्या फांदीवर. मस्त चाललंय आमच्या फांदीवर. मस्त चाललंय गोल गोल फिरत राहायचे. हा फोडायचंय, फुगा फोडायचंय. हा व्हेरी गुड. हा शाबाश. फक्त ढकलू नका, स्पर्श नाही करायचे. हा शाबाश. Very good. हा, तसंच पुढे जा. मागे. आणि आजच्या आपल्या या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि 16 सख्यांच्याकडून तुला मिळते ही भेटवस्तू. व्हेरी गुड. कसं वाटते उपविजेती झालेली? छान वाटते. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा चहा पित. आणि आजच्या आपल्या या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप अभिनंदन.
कसं वाटते, हुकमाची राणी झालेली असतो? सर खूप आनंद होतोय आणि वाटलं नव्हतं की मी जिंकेन किंवा मनात ऑफकोर्स इच्छा असते की आपण जिंकावं, पण एवढ्या सगळ्या छान सवाशिणींच्या मेळाव्यात तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी जिंकले. मला खूप आनंद होतोय. खूप धन्यवाद. डोळे पाणवलेत तुझे. सकाळपासूनच पाणावलेत, कारण खूप छान वाटतं. एवढं छान पॉझिटिव्ह एनर्जी असणारे लोक जर एकत्र असतील तर काय पाहिजे अजून आयुष्यात. तुझं खरंच मनापासून खूप खूप Thank you, अभिनंदन. sir. Thank एक you. सेल्फी तुझ्याबरोबर घेतो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.